नमस्कार माझ्या लहान मित्रांनो, तुम्ही सर्व आज कसे आहात? आज आपण कासव आणि ससा ह्या गोष्टीचा अनुभव घेणार आहोत. एकदा एक ससा आणि एक कासव जंगलात राहत होते. ससा त्याच्या जलद गतीसाठी प्रसिद्ध होता आणि त्याने कधीच हरण्याची कल्पना केली नव्हती. एका दिवशी त्याने कासवाला एक शर्यत घालण्याचे ठरवले. ससा आणि कासव शर्यत सुरू करतात. ससा कासवाच्या आधीच फिनिश लाईनपर्यंत पोहोचण्याची खात्री होती, त्यामुळे त्याने शर्यत सुरू होताच झपाट्याने धावले आणि कासव दूर असताना त्याने थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ससा झाडाखाली झोपला आणि झोप लागली. दरम्यान कासव हळूहळू पण ठरलेल्या मार्गाने चालत होता. त्याने थांबले नाही आणि आपल्या धीमे पण सातत्यपूर्ण गतीने तो पुढे जात होता. शेवटी त्याने सशाच्या झोपेचा फायदा घेतला आणि फिनिश लाईनपर्यंत पोहोचला. ससा जागा झाल्यावर त्याला कळले की कासव आधीच रेस संपवले आहे. ससा निराश झाला आणि त्याने शिकले की फक्त जलद गतीच विजयाची गॅरंटी नाही. सतत काम करणारा आणि ध्येय साधणारा मनुष्यच खरा विजय मिळवतो. आज आपण काय शिकलो? सतत काम करा आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. गतीसारख्या गोष्टींनी फक्त एकट्याने विजय मिळवता येत नाही.